विद्यार्थी मित्रो नमस्कार. जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव बी.कॉम भाग 3 सहकाराचा विकास बदललेल्या सिलेबसच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात मी आपणास व्हिडिओ घेऊन येत आहे. मी असलम दस्तगीर अत्तार अर्थशास्त्र विभागामध्ये तासिका तत्वावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. 2020-21 पासून सहकाराचा विकास ह्या बी.कॉम भाग 3च्या वर्गाच्या निमित्तानं मी आपणास व्हिडिओ घेऊन येत आहे. सहकार हा अलीकडील जिव्हाळ्याचा विषय म्हणून गणला जातो. नव्या आव्हान आहेत, ह्या आव्हानांना सामोरे जायचं असेल तर सहकार क्षेत्राला ज्या उद्योगावर सहकार क्षेत्राची पकड आहे त्या उद्योगावरची पकड अधिक घट्ट करावी लागेल. सहकार हा शब्द मानवाच्या उपजत वृत्तीशी मनोधारणेशी संबंधित आहे असे म्हणता येईल. सहकाराची वृत्ती मानवात उपजत आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीत समूह आणि इतरांबरोबर काम करण्याची नैसर्गिक भावना असते आणि या नैसर्गिक भावनेमुळेच अनेक व्यक्ती एकत्र येतात, काम करतात, एकत्र राहतात. त्याचप्रमाणे अडचणीच्या प्रसंगी एकमेकांना मदत करतात. जशी मानवामध्ये सहकाराची वृत्ती आहे त्याचप्रमाणे सहकारी जीवन पद्धती प्राण्यांच्यात देखील असते. उदाहरणार्थ सिंह असेल, मुंग्या असतील, यामध्ये देखील सहकार्य करण्याची वृत्ती असते. शिवाजी विद्यापीठाने बी.कॉम भाग 3 सेमिस्टर 5 या म्हणजे 2020-21 या शिक्षण वर्षापासून सहकाराचा विकास यामध्ये काही बदल केला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळ हा नवीन मुद्दा त्यामध्ये घातला गेलेला आहे. त्याचबरोबर जे काही आंतरराष्ट्रीय संघटना असतील ह्या संघटनेच्या आणि सहकाराच्या पर्यायाने विकासासाठी अनेक मुद्दे त्यामध्ये अपेक्षित असे घातले गेलेले आहेत. तर आपण भारतातील सहकार चळवळीची माहिती हा युनिट क्रमांक 1 आहे. भारतातील सहकार चळवळीची माहिती युनिट क्रमांक 1 याविषयी माहिती घेऊया. या युनिट क्रमांक 1 मध्ये 1.1 मुद्दा आहे सहकाराचा अर्थ, सहकाराच्या विविध मान्यवरांनी मांडलेल्या व्याख्या, त्याचबरोबर सहकाराचे जे काही वैशिष्ट्य आहेत हे वैशिष्ट्य आपण 1.1 मुद्द्यामध्ये बघणार आहोत. 1.2 मध्ये प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन ICA अँड मँचेस्टर प्रिन्सिपल, ज्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची तत्त्वे आणि मँचेस्टरची मूल तत्त्वे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. 1.3 मध्ये रोल ऑफ कोऑपरेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सहकाराची आर्थिक विकासातील भूमिका आपण पाहणार आहोत, त्याचा आढावा घेणार आहोत. 1.4 1991 पासूनच्या सहकारी विकासावरील जे काही समिती आहेत हे समित्यांचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये वैद्यनाथन कमिटी असेल, शिवाजीराव पाटील कमिटी असेल, कुरियन अलग कमिटी असेल, या कमिटींचा देखील आपण त्यामध्ये आढावा घेणार आहोत. युनिट क्रमांक 2 भारतातील शेती सहकारी संस्था, त्यामध्ये 2.1 हा मुद्दा आहे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग टाईप्स, फंक्शन, प्रॉब्लेम अँड रेमेडीज. सहकारी खरेदी विक्री संस्था, त्याचे प्रकार, त्याचे कार्य, त्याच्या समस्या आणि त्यांचे उपाय यावरती आपण आढावा घेणार आहोत. 2.2 मुद्दा नाफेड ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अँड प्रोग्रेस, राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ नाफेड, त्याची उद्दिष्ट कोणते आहेत, त्याचे व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने होते, त्यांची कार्य कुठली आहेत, त्यांची प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे हे आपण पाहणार आहोत. 2.3 मध्ये
सहकारी शेती, कोऑपरेटिव्ह फार्मिंग, टाईप्स, प्रॉब्लेम अँड रेमेडीज. यामध्ये सहकारी शेती, त्याचे प्रकार, समस्या, उपाय हे आपण पाहणार आहोत. 2.4मध्ये रोल ऑफ कोऑपरेटिव्ह डेअरी कोऑपरेटिव्ह, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, सहकारी दुग्ध संस्था, त्यांची भूमिका कुठली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास महामंडळ याचा देखील आढावा आपण घेणार आहोत. तिसरा टॉपिकमध्ये सहकारी बँका आणि पतपुरवठा करणाऱ्या भारतातील संस्था कोणत्या आहेत यांच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्या 3.1मध्ये रिव्ह्यू ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट मुवमेंट, 3 टायर अँड 2 टायर स्ट्रक्चर, सहकारी पतपुरवठा चळवळीचा आढावा, त्यामध्ये त्रिस्तरीय आणि द्विस्तरीय काय रचना आहे हे आपण विस्तृतपणे पाहणार आहोत. 3.2मध्ये प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फंक्शन, प्रॉब्लेम अँड रेमेडीज, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, कार्ये, समस्या, उपाय या संदर्भात आपण हे चर्चा करणार आहोत. 3.3 जिल्हा मध्यवर्ती बँका, त्यांची प्रगती, त्यांच्या समस्या आणि उपाय या संदर्भात विस्तृत माहिती घेणार आहोत. 3.4 स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, प्रोग्रेस, प्रॉब्लेम अँड रेमेडीज, राज्य सहकारी बँका, त्यांचे व्यवस्थापन, त्यांची प्रगती, त्यांच्या समस्या आणि त्यांची उपाययोजना या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. म्हणजे युनिट क्रमांक 4 भारतातील सहकारी संघटना आहेत. ह्या संघटनेचे महत्त्वाच्या संघटना कुठल्या आहेत यामध्ये आपण बघणार आहोत. 4.1 मध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, टाईप, मॅनेजमेंट, प्रोग्रेस अँड प्रॉब्लेम, यामध्ये आपण नागरी सहकारी बँका, त्याचे प्रकार, त्याचे व्यवस्थापन, त्याची प्रगती, त्याचबरोबर त्याच्या समस्या कोणत्या आहेत ह्या आपण अभ्यासणार आहोत. 4.2मध्ये नॉन ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि त्याचबरोबर फंक्शन अँड प्रॉब्लेम म्हणजे बिगर शेती सहकारी पतपुरवठा संस्था, त्यांचे कार्य आणि समस्या आपण अभ्यासणार आहोत. 4.3मध्ये कंझ्युमर कोऑपरेटिव्ह टाईप्स, रोल, प्रॉब्लेम, ग्राहक सहकारी संस्था, त्यांचे प्रकार, त्यांच्या भूमिका आणि त्याचबरोबर त्यांच्या समस्या हे आपण अभ्यासणार आहोत. 4.4 शुगर कोऑपरेटिव्स, रोल, प्रोग्रेस, प्रॉब्लेम, रेमेडीज, अतिशय महत्त्वाचा असा भारतीय अर्थव्यवस्थेतील मुद्दा आहे की सहकारी साखर कारखाने, यामध्ये भारतातील सहकारी साखर कारखाने, त्यांची आर्थिक विकासातील भूमिका, त्यांची प्रगती महाराष्ट्राबरोबर भारतातील, त्याचबरोबर या उद्योगाला लागणाऱ्या समस्या आणि या समस्येवरील उपाययोजना कोणत्या करता येतील याचा देखील आढावा आपण येत्या काही काळामध्ये घेणार आहोत. हा झाला संपूर्ण सहकाराचा विकास. या अभ्यासक्रमानिमित्त जी काही माहिती आहे ही माहिती आपण घेतलीत. काही शंका किंवा समस्या तुमच्या असतील तर मी मोबाईल नंबर दिला, ईमेल ID दिला आहे, याच्यावरती देखील तुम्ही तुमचे जे काही शंका आहेत हे शंका पाठवू शकताय. धन्यवाद. थँक्यू.